महावीर महाराज ने महाराज बावनू बादशाही लेवाने बादशाह बावनू दिल्ली के बादशाह जीती दिल्लीपति हिंदूपति बादशाह सेवाने महाराज गौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज। नमस्कार. हिंदू पदपादशाही अर्थात हिंदवी स्वराज्य, हिंदूंचं साम्राज्य. खरं तर हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, इथली संस्कृती, इथले धर्म, पंथ, संप्रदाय या सगळ्यांमध्ये एक वैभव संपन्नता भरून राहिलेली आहे. भारताच्या भूमीवरती अनेक आक्रमणं आली, विविध कालखंडात आली, पण काही आक्रमकांनी इथल्या संस्कृतीला संपवण्याऐवजी तिला अंगीकारलं, ते या संस्कृतीचाच भाग झाले. अर्थात शक, हुन अशा सगळ्या आक्रमकांना या संस्कृतीनं आपलंसं केलं. परंतु 11व्या शतकापासून इस्लामी आक्रमक एका मागाहून एक भारत भूमीवर येत गेले आणि या भूमीमध्ये धर्म, देव, देश, लोक, इथली संपत्ती सगळ्यांना लुटत गेले. अनागोंदीचा कारभार झाला. या संपूर्ण हिंदुस्थानचं वैभव संपुष्टात आलं. अर्थात या सगळ्या आक्रमकांनी हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीला जी तोशिष दिली, त्याच्या विरोधात वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजांनी त्याचा सामना केला. प्रत्येक उठाव हा या आक्रमकांनी मोडून काढला. घोरीपासून खिलजीपर्यंत एका मागोमाग इस्लामी सत्ता या भूमीचं शोषण करत राहिले. या प्रत्येक यवनाच्या विरोधामध्ये इथला कोणी ना कोणी राजा लढला. वेगवेगळ्या वीरांनी आपापल्या बलिदानाने, शौर्याने, पराक्रमाने यांचा सामनाही केला. परंतु पराभवाची मालिका अखंड राहिली. इस्लामी आक्रमकांचा विजय होत राहिला. हे सत्ताधीश अधिक मजबूत होत गेले आणि कणाकणाने हिंदू संस्कृती, धर्म याच्यावरतीच आक्रमण झाले. या सगळ्या सत्ताधीशांना फक्त पैसा हवा होता. याच्यातील कित्येक सत्ताधीश हे धर्मांध होते. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हिंदूंच्या देवळांचं, रावळांचं, बौद्धांच्या गुंफांचं, लेण्यांचं, जैनांच्या मंदिरांचं, कित्येक सुंदर सुंदर मंदिरांची, शिल्पमंदिरांची या कट्टर इस्लामी आक्रमकांनी हानी केली. मंदिरं फुटली, तीर्थक्षेत्र आंदोळली, लोकांचं मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण होऊ लागलं. काही मजबुरीने, काही जबरदस्तीने, तर काही हाताशी शिल्लकच नाही म्हणून नाईलाजाने. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला जन्माला आले त्या वेळेची जर परिस्थिती बघितली, त्या आधीचा जर 300 वर्षाचा अंधकार बघितला, तर आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या इस्लामी सत्ताधीशांच्या कालखंडात या भूमीचं सगळंच्या सगळं वैभव संपुष्टात आलं. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या अस्मानी सुलताननी या काव्यात देश, काळ, स्थिती किती मोठ्या प्रमाणावरती दुःखी होती, कुणाचा पायपोच कुणाच्या पायात राहिला नव्हता, अनागोंदीचा कारभार चालू होता, या सगळ्याचं संपूर्ण विवरण केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या जाणीवा आणि त्यांचं समाज स्थितीकडे बघण्याचं, निरीक्षणाचं सामर्थ्य या काव्यात आहेच. याचं चित्रण अत्यंत सरळ सरळ शब्दात मांडलं गेलं आहे. जणू काही संपूर्ण जगच बुडून गेलं आहे. लोकांची वस्तीस्थानं उजाड झाली आहेत, ओसाड झाली आहेत. बहुसाल कल्पांत लोकांसी आला, महर्गे बहु धाडी केली जनाला. किती एक मृत्यूसी ते योग्य झाले, किती एक ते देश त्यागून गेले. किती एक ग्रामेची ते ओस झाली, पिके सर्व धान्येच नाना बुडाली. किती एक धाडीवरी धाडी येती, तया सैनिकाचे संहार होती. किती एक ते मेघही मंद झाले. दुष्काळ पण या सगळ्यावरती उताणा पडला.
किती एक ते मेघही मंद झाले, अनावृष्टी स्थळोस्थळी लोक मेले. किती एक अन्नाविसी भ्रष्ट झाले, किती एक लोकी जळी प्राण दिले. किती एक ते ताम्र बंदीच गेले, लोक गुलाम म्हणून परदेशामध्ये विकली जाऊ लागली. किती एक ते ताम्र बंदीच गेले, किती एक महाराष्ट्र बंदी निमाले. किती एक ते छंद ना बंद नाही, किती एक ते बेबंद ठाई ठाई. पिकवायचं पण कोणासाठी? आपल्यासाठी. पोटाची खळगी भरायला पिकवायचं, पण ते सुद्धा स्वतःच्या मालकीचं नाही. कधी कोण येईल लुटून नेईल, काहीही खायला मिळणार नाही, अशी अत्यंत वाईट परिस्थिती या कालखंडात निर्माण झाली. किती एक ते धान्य लुटवली जाती, किती एक ते पेव खणवणी नेती, किती एक ते पुरिली अर्थ नेती, किती पुरिली सर्व पात्रेची नेती. किती पंथ ते देशात नासले हो, कुठलाच पंथ, कुठलाच संप्रदाय हा शिल्लक राहिला नाही. प्रत्येक पंथाला, संप्रदायाला या इस्लामी आक्रमकांनी सत्ताधीशांनी तोशीच दिली. किती पंथ ते देशात नासले हो, किती एक पंथात ते मारिले हो, किती एक पंथात ते लुटिले हो, किती दांडगीते बहुकुटिले हो. व्यापार संपला, उद्योग संपला, सौदा संपला. किती एक सौदागरा बुडविती, किती एक ते काफिले लुटिताती. स्त्रियांनी तर महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेणं हा शापच झाला. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. काही मिळेना 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 खायाला, ठाव नाही रे नाही रे नाही रे जायाला. होय कैची रे कैची रे कैची रे गायाला, कोठे जावे रे जावे रे जावे रे मागायाला. शेत पिकेना 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 उदंड, कष्ट करुनी करुनी होत आहे भंड. देश नासला नासला, उठे तोची कुटी, पिके होताची होताची तोच लुटालुटी. काळा करिता जीवलगा झाली तुटा तुटी, अवघ्या कुटुंबा कुटुंबा होते फाटाफुटी. आई कुठे आहेत, वडील कुठे आहेत, भावंड कुठे आहेत, कोण कोणत्या गावात गेलेत, कशाचाच पत्ता लागत नव्हता. सर्व सारिखे सारिखे झाला एक अंकार, काळ कठीण कठीण कैसा पावे पार. न लगे हासावे हासावे सगट सारखेची, लोक तुटले तुटले संसाराची चीची. हा काळ संपेल, हे दुःख संपेल, या यातनांमधून सोडवण्यासाठी कोणीतरी जन्माला येईल, या फक्त आशेवरती लोक हा कठीण काळ नुसता क्रमत होती. बरे होईल होईल लागलीसे आस, बरे होईना होईना आसेची निरास. काळ आला रे जाहले उदास, काही केल्याने केल्याने मिळेना पोटास. नदी भरता भरता घालून या घेती, लोकांनी आत्महत्या केल्या, नद्यांमध्ये उडी घेतली. नदी भरता भरता घालून या घेती, विख घेऊनी घेऊनी उदंड मरती. अग्नी लावूनी लावूनी जळवूनी या जाती, मोठी फजिती फजिती सांगावे किती. एक पळाले पळाले दुरी देशा गेले, बहु कष्टले कष्टले तेथे नागवले. फिरोनी आले रे घरीच लोक मेले, कोठे उपाय दिसेना कासा विस झाले. कधी देव पावेल काही कळेना, कदा धुंडिल्या एक दाणा मिळेना. असे संकटी रक्षिले त्या दिनांसी, किती आठवू प्रत्ययो तो मनासी. धरुनी करी उतरिले अनाथा, लिळे पार ता पावविले समर्था. समर्थांनी या सगळ्याचं विवरण केलं आणि जणू काही रामरायाला गाऱ्हाणं घातलं. खर तर समर्थांच्या या अस्मानी सुलतानीमध्ये जे वर्णन मिळतं, त्यांची जी आर्तता, त्यांचा आक्रोश त्याच्यातून जाणवतो, तो त्या काळच्या संपूर्ण लोकजीवनाचा आलेख आहे. शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं बालपण, त्यांच्या सगळ्या कार्याची पृष्ठभूमी ही अशा कालखंडातली आहे. या संपूर्ण कालखंडात शिवरायांचं चरित्र हे साधू संतांनी महाराष्ट्रात केलेल्या भागवत धर्माच्या शिकवणुकीवरती आधारित असलं तरी सुद्धा या संपूर्ण अनागोंदी कारभाराला, अधर्माला
यावनांनी, इस्लामी राज्यकर्त्यांनी इथल्या पिडलेल्या प्रजेला, धर्माला संरक्षणासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी हिंदू धर्माचं सार्वभौम राज्य पुन्हा निर्माण करावं, या हेतूनेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्राथमिक अवस्थेमध्ये शहाजी राजांचा याला पाठिंबा आहे अशा कितीतरी गोष्टी आपल्याला समोर येतात. अर्थात निजामशाहीचा शेवटचा मुर्तुजा हा अत्यंत लहान असताना तो मांडीवर घेऊन निजामशाही संपता ती वाचवण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी आपलं संपूर्ण शौर्य, पराक्रम, मुत्सुद्दीपणा पणाला लावून केला, परंतु त्यांना अपयश आलं. तरी सुद्धा स्वराज्य संस्थापन व्हावं ही इच्छा शहाजी राजांच्या मनात नक्की असली पाहिजे. जिजाऊ साहेबांच्या मनात तर ती होतीच. शिवरायांच्या माता पित्याच्या सुप्त इच्छा तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःचं राज्य निर्माण करावं, या सर्व गोष्टी या शिवाजी महाराजांच्या मनात सहज आणि सोप्या पद्धतीने अंकुरणं हे स्वाभाविक होतं. परंतु त्यांच्या जागी असलेल्या अद्भुत अशा निसर्गदत्त गुणांनी ही संपूर्ण संकल्पना अस्तित्वात आणण्यास मदत झाली. शिवाजी महाराजांना स्वतःचं राज्य व्हावं, सद्धर्माचं राज्य व्हावं, इथल्या लोकांचंच राज्य व्हावं ही दुर्दम्य इच्छा होती आणि ती फार लवकरपासूनच अस्तित्वात असावी असं वाटण्यास सबळ पुरावे सुद्धा आहेत. 28 जानेवारी 1646 पत्र आहे, ज्या पत्रावरती आपल्याला शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते ही उमटलेली दिसते. अर्थात त्यावेळेला जेमतेम 16 वर्षाचं वय आहे त्यांचं, पण तरी देखील भविष्यातील हिंदू साम्राज्याची संकल्पना या राजमुद्रेतच प्रकटलेली दिसते. लहानपणापासूनच स्वधर्माच्या, स्वदेशाच्या रक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना शिवाजी महाराजांच्या मनात दृढ होत गेली. त्यांचे प्रयत्न त्या मार्गी लागले. आपण कुणाचे मांडलिक नाही, आपण कुणाचे दास नाही, ही गुलामी आपल्याला मान्य नाही. आपण आपल्या प्रांतातल्या लोकांना, रयतेला सुख देऊ इच्छितो, आपण त्याचे स्वामी आहोत ही भावना शिवाजी महाराजांच्या मनात कायम चालत असलेली आपल्याला दिसते. अर्थात ही स्वामित्वाची भावना हाच स्वराज्याचा प्राण होता. अफजल खानाला लिहिलेल्या एका पत्रात शिवभारतामध्ये परमानंद कवींनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या पत्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे, तुम्ही आदिलशहाचा प्रांत काबीज करून त्यावर स्वामित्व सांगता आहात असाच अर्थाचा आहे. याला अजून एक उदाहरण आहे. मिर्झा राजे जयसिंगाबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहाप्रसंगी औरंगजेबाच्या अटी मान्य करताना शिवाजी महाराजांनी त्याची मनसब ही स्वतःच्या नावाने घेतलेली नाही, हे खूप मोठं उदाहरण आहे. म्हणजे महाराज, आपण मोगलांचे मांडलिक आहोत असा कोणताही उल्लेख सुद्धा करू इच्छित नाही, हेच स्पष्ट होतं. अर्थात ही सार्वभौमाची कल्पना शिवाजी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्याच्या जडणघडणीत कायम दिसत असली, किंबहुना त्यांच्यासाठी, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक मावळ्याच्या मनातही ती भावना शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केली. इस्लामी राज्यकर्त्यांच्या विरोधात आपल्याला काम करायला लागेल आणि त्यासाठी हा लढा संपता कामा नये ही भूमिका त्यांनी मनामध्ये रुजवली. शिवाजी महाराज हयात असताना आणि त्यांच्या नंतर संभाजीराजे आणि उत्तर कालखंडात स्वतः औरंगजेब ज्या वेळेला दख्खनमध्ये शस्त्र अस्त्र सामर्थ्य आणि स्वतः ज्या वेळेला उतरला, मराठ्यांचं राज्य संपवायला उतरला, तरी सुद्धा मराठ्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांनी पेरलेल्या या भूमिकेने इतकं मूळ धरलं की ही सार्वभौमत्वाची, स्वराज्याची संकल्पना हेच त्यांचं बळ ठरलं. ह्याच आत्मविश्वासाने शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी आयुष्यभर एका ध्येयाचा, स्वराज्याचा
हिंदू पद पादशाही निर्माण करण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण करण्यासाठी प्रसंगी आपले प्राण आणि आपल्या जवळची संपूर्ण निष्ठा पणाला लावून जे जे करता येईल ते सगळे यांनी केलं. जे शत्रू त्यांनी लोळवले, जी संकट त्यांनी पेलली, यामध्येच त्यांच्या मनातील आत्मिक बळ किती दृढ होतं हे दिसून येतं. अर्थात लोकांमध्ये असलेली इस्लामी राज्यकर्त्यांबद्दलची चीड आणि असंतोष यांचाही योग्य तो फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. एक मोठी अशी तत्कालीन क्रांतीच निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, त्यांनी केलेल्या कार्याची, हिंदू धर्माच्या रक्षणार्थ त्यांनी चालवलेल्या मोहिमेची संपूर्ण कीर्ती ही हिंदुस्थानभर पसरली होती. किंबहुना दडपल्या गेलेल्या कितीतरी हिंदू मुखांना आता वाचा फुटलेली होती. बुंदेलखंडातील छत्रसालाचं चरित्र लिहिणारा कवी किंवा कानपूरचा कवी कविराज भूषण या दोघांच्या काव्यांचा जर विचार केला तर ही दोन्हीही अमराठी काव्य आहेत आणि तरी सुद्धा त्या काव्यांमध्ये शिवाजी महाराजांबद्दलचे गौरवोद्गार अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. कविराज भूषणाच्या काव्यामध्ये हिंदू पद पादशाहीचा अभिमान सार्थरित्या प्रकट. वेद राखे विदित, पुराण राखे सारयुत, राम नाम राख्यो अति रसना सुघर में, हिंदुन की चोटी रोटी राखी है सिपाहीन की, कांधे में जनेऊ राख्यो माला राखी घर में, मीडी राखे मुगल मरोरी राखे 5-6, बैरी 30 राखे बरदान राख्यो कर में, राजन की हद राखी तेगबल शिवराज, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में, राखी हिंदुवानी हिंदुवान को तिलक राख्यो, स्मृति पुराण राखे वेद विधि सुनी में, राखे रजपुती राजधानी राखे राजन की, धरा में धर्म राख्यो राख्यो गुण गुनी में, भूषण सुकवि जीती हद्द मर हद्दन की, देश देश कीर्ति बखानी तब सुनी में, शाही के सपूत शिवराज समशेर तेरी, दिल्ली दिल दावी के दिवाल राखी दुनी में. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादव सत्तेवर आक्रमण केलं आणि त्यापासून हिंदू ब्राह्मणांची, धर्मपंडितांची दक्षिणेमध्ये प्रचंड मोठी वाताहत झाली. अर्थात बहमनी कालखंडात थोडाफार राजाश्रय काही ब्राह्मण पंडितांना मिळाला, पण या बहमनी राज्याचे पुढे 5 तुकडे झाल्यानंतर सर्वच ब्राह्मणांनी महाराष्ट्रामधून उत्तर भारताकडे स्थलांतर केलं. काहींनी जोधपूर, जयपूर, उदयपूर अशा राजपुतांकडे राजाश्रय घेतला. काही काशी आणि प्रयाग अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्थिरावले, तर काही हिमालयामध्ये कुमाऊ आणि गढवाल या प्रांतात गेले. गागाभट्टांचे कुळ भट्ट हे मूळ पैठणचे. त्यांचे मूळ पुरुष नागपाश हे विश्वामित्र गोत्री ब्राह्मण पंडित होते. गंगदेव, गोविंद भट, रामकृष्ण भट असे कितीतरी विद्वान पंडित या भट घराण्यात होऊन गेले. गागाभट्टांचे पणजोबा रामेश्वर भट्ट हे स्वतः व्याकरण, मीमांसा, तर्कशास्त्र यामधले अत्यंत मोठे असे पंडित होते. त्यांचे रामकुतूहल नावाचं एक सुप्रसिद्ध काव्य आहे. अहमदनगरच्या सुलतानाच्या राजपरिवारातील जाफर मलिक याच्या मुलाला त्यांनी बरं केलं याची सुद्धा एक नोंद आपल्याला सापडते. रामेश्वर भट्ट आपल्या कालखंडामध्ये प्रचंड विद्वान होतेच, पण त्यांची विद्वत्ता ही त्यांच्याहूनही अधिक नारायण भट्ट ह्या त्यांच्या सुपुत्राने पुढे नेली. भट्ट घराण्याचे हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात मोठं जर काही योगदान असेल तर ते म्हणजे या घराण्याने अकबराच्या कालखंडात भग्न अशा काशी विश्वेश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली, जीर्णोद्धार केला. या जीर्णोद्धाराचा उल्लेख नारायण भट्ट यांच्या दान हिरावली प्रकाश या ग्रंथात येतो. नारायण भट्टांनी त्रिस्थळी सेतू, वृत्तरत्नाकर टीका, प्रयोगरत्न, धर्मप्रवृत्ती, वृत्तरत्नावली पिंगल अशा सुमारे 28 ग्रंथांची त्या काळी निर्मिती केली. अर्थात गागाभट्ट, त्यांची जन्मतिथी आणि त्यांचं बालपण याविषयी विशेष माहिती जरी आपल्याला उपलब्ध नसली तरी सुद्धा
हिंदू धर्मशास्त्रावरील त्यांनी त्या काळी केलेले वैविध्यपूर्ण लिखाण हे आजही उपलब्ध आहे. मीमांसा कुसुमांजली, भट्ट चिंतामणी, सुधा, दिनकरद्योत, निरुद पशुबंध योग, पिंडू पितृयज्ञ प्रयोग, कायस्थ धर्म प्रदीप, शेणवी जाती निर्णय, सुज्ञान दुर्गोदय अशा अनेक ग्रंथांची निर्मिती गागाभट्टांनी केली. शिवरायांनी सुद्धा गागाभट्टांकडून श्लोक वार्तिका हा ग्रंथ पूर्ण करून घेतला. भट्ट घराण्याचे कुळाचार, धार्मिक कार्य, काही ज्ञातींवरचे निर्णय देण्यासाठी अशा विविध कारणांसाठी गागाभट्ट महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा येत. त्यांच्या मूळ गावी पैठणला त्यांचे मित्र अनंत भट यांच्याकडे सुद्धा ते बऱ्याच वेळा येत. शिवाजी महाराजांचा आणि गागाभट्टांचा संबंध नक्की कधी आला याबाबत आपल्याला ठोस पुरावा मिळत नाही, परंतु या दोघांचाही परिचय एकमेकांशी या आधीही होता असं मात्र आपल्याला नक्की कळून येतं. सभासद आपल्या बखरीमध्ये म्हणतो, पुढे वेदमूर्ती राजर्षी गागाभट्ट म्हणून वाराणसीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट गोसावी थोर पंडित, 4 वेद 6 शास्त्रे योगाभ्यासा संपन्न, ज्योतिषी मांत्रिक सर्व विद्येने निपुण, कलयुगीचा ब्रह्मदेव असे पंडित त्यास राजे व सरकारकून सामोरे जाऊन भेट घेऊन सन्माने आणले. अर्थात गागाभट्ट या अगोदर महाराजांना भेटलेच नाहीत असं मात्र नाही आणि त्यामुळे सभासद बखरीमध्ये आलेली ही वाक्य पूर्णतः खरी आहेत असं मानता येत नाही. गागाभट्ट त्याआधी 1664 पूर्वी शिवाजी महाराजांना राजापूरच्या एका न्यायसभेमध्ये भेटलेले असल्याचे सप्रमाण सिद्ध होते. इसवी सन 1636 पासून शहाजीराजांकडे दक्षिणेमध्ये कर्नाटकात प्रभाकर भट नावाचे विद्वान पंडित कार्यरत होते. ते भोसले कुळाचे कुलोपाध्ये तर होतेच, पण शहाजीराजांसाठी विविध प्रांतातल्या देश विदेशातील विद्वानांना एकत्र आणून चर्चा करवणं ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. शहाजीराजांच्या आग्रहानुसारच प्रभाकर भटांचं शिवाजी महाराजांच्या पाशी येणं झालं आणि शिवाजी महाराजांचे कुलोपाध्येपण सुद्धा त्यांनी स्वीकारले. या प्रभाकर भटांच्या पश्चात त्यांच्या पत्नीने बाळम भट्ट नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाला दत्तक घेतलं. अर्थात या दत्तक विधानामध्ये गागाभट्टांची साक्ष आपल्याला विशेष दिसून येते आणि त्यावरून आपल्याला असं कळतं की प्रभाकर भटांच्या घराशी गागाभट्टांचे पारंपरिक संबंध होते. शिवाजी महाराजांच्या राजाभिषेक विधीची संपूर्ण जबाबदारी ही गागाभट्टांनी कदाचित या पूर्वापार संबंधांमुळेच स्वीकारली असावी. शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाची विस्तृत माहिती आपल्याला इंग्लिश कागदपत्रातनं सुद्धा मिळते. इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून रायगडावरती आलेला नारायण शेणवी हा 4 एप्रिल 1674 मुंबईच्या गव्हर्नरना पत्र लिहितो. तो रायगडावर गेलाय आणि त्यावेळेला त्याच्या त्या संपूर्ण राहण्याच्या कालावधीमध्ये, निवास कालावधीमध्ये तो महाराजांच्या राजाभिषेकासंदर्भात महत्वाच्या गोष्टी या नमूद करतो आणि तो तत्कालीन सगळ्यात मोठा पुरावा सुद्धा मानलेला आहे. महाराजांनी 1660 साली ब्रिटिशांची राजापूरची वखार तोडली. अर्थात त्याचं जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई म्हणून महाराजांची बोलणी करायला, तह करायला ब्रिटिश हे उत्सुक होते आणि त्या संदर्भातच मुंबई गव्हर्नरने नारायण शेणवीला महाराजांच्या पाशी पाठवलेलं होतं आणि पाचाड मुक्कामी तो निरोजी रावजी यांच्या मुलाला भेटला. अर्थात त्याला रायगडावरती जाण्यास मनाई केली गेली. याचं मुख्य कारण त्याला कळलं की महाराजांची एक राणी ही नुकतीच निवर्तली आहे आणि तिचा शोक काळ चालू आहे. अर्थात महाराजांच्या राणीसाहेब काशीबाई राणीसाहेब यांचं निधन या सुमारास झालं होतं. 28 मार्च 1674 निराजीरावजी यांनी नारायण शेणवीची पाचाडला भेट घेतली आणि त्याला गडावर येण्यासाठी महाराजांची परवानगी मिळाली आहे हे कळवलं आणि स्वतः नारायण शेणवी हा महाराजांना 3 एप्रिल 1674 रायगडावरती राजसभेत भेटला.
त्याप्रसंगी महाराजांनी आपल्या प्रधानांना आदेश दिले की इंग्रजांच्या बरोबर तहाची बोलणी सुरू करावी आणि त्यांना नुकसान भरपाई जी हवी आहे त्याचाही विचार करण्यात येईल. रायगडावर जाऊन आल्यानंतर नारायण शेणवी 4 एप्रिल 1674 मुंबई इलाक्याला लिहिलेल्या आपल्या पत्रात असं म्हणतो की शिवाजी महाराज किंवा त्यांचे कुणीतरी प्रतिनिधी यांना सिंहासनावर बसवून तख्तपोशी करण्याचा मराठ्यांचा विचार आहे आणि त्यानुसार एक अत्यंत रत्नजडित सोन्याचं सिंहासन हे रायगडावरती घडवण्यात येत आहे. परंतु या सिंहासनावर महाराज स्वतः बसणार आहेत की निजामशहापैकी कुणातरी वंशजाला बसवणार आहेत असा संशय तो व्यक्त करतो. ह्या पत्रात नारायण शेणवी असं का म्हणतो याचा आपण विचार केला पाहिजे. शहाजी राजांनी निजामशाही वाचवताना शेवटचा मुर्तुजा हा आपल्या मांडीवर घेऊन निजामशाही चालवली होती. याचा कुठेतरी संदर्भ हा नारायण शेणवी यांच्या पत्रात येतो आणि म्हणून कदाचित निजामशहाचा कुणीतरी तख्तपोशी करेल असंही तो या पत्रामध्ये कळवतो. याच पत्रामध्ये नारायण शेणवीने मुंबईला असं कळवलं आहे की हेनरी ऑक्झिंडेनला लवकरात लवकर रायगडावरती पाठवावं आणि त्याच्याबरोबरती अत्यंत चांगल्या अशा किमतीचा नजराणा महाराजांना आणि त्यांच्या परिवारातील लोकांना द्यावा असंही तो आवर्जून नमूद करतो जेणेकरून हा तह यशस्वी होईल. याच पत्रामध्ये नवीन वर्षाचा तो उल्लेख करतो. अर्थात हे नवीन वर्ष जूनला कोणतं सुरू होणार आहे याबाबत तो सविस्तर लिहित नाही, पण शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाला नवीन शक सुरू केला याचा कदाचित संदर्भ या पत्रामध्ये आला असावा. याच संदर्भात पुढे झालेल्या मुंबई आणि सुरत अशा दोन्हीकडच्या गव्हर्नरमध्ये झालेल्या पत्रव्यवहारामध्ये पुढे होत असलेल्या कार्यवाहीचा सगळा संदर्भ येतो आणि त्यानुसार हेनरी ऑक्झिंडेनला रायगडावरती महाराजांच्या भेटीला राजाभिषेक समयी उपस्थित राहायला फरमावलं जातं. या समयी महाराजांना आणि त्यांच्या परिवारातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे नजराणे हे सुद्धा ठरवले आहेत. त्याचे साधारणपणे विविध गोष्टींच्या किमती किती ठरवलेल्या आहेत, ठराव कोणता झालेला आहे त्याच्यावरती पण आपण नजर टाकूया. साधारणपणे शिवाजी महाराजांना 1650 रुपयाचा नजराणा असेल, संभाजी राजांना 375 रुपयाचा, मोरो पंडित यांना 400 रुपयाचा, अनाजी पंडितांना 125 रुपयाचा, निराजी पंडितांना 70 रुपयाचा आणि रावजी सोमनाथ यांना 70 रुपयाचा नजराणा असेल. याखेरीज अनेक गोष्टी या सुद्धा मुंबईच्या इंग्रजांनी महाराजांच्या भेटीदाखल पाठवल्या आणि त्यानुसार 13 मे 1674 जॉर्ज रॉबिन्सन आणि मिशेल या दोन आपल्या सहकाऱ्यांसोबत हेनरी ऑक्झिंडेन मुंबईवरून रायगडवारीला निघाला. चौल मार्गे प्रवास करत तो पाचाडला 19 मे 1674 पोचला. त्यानंतर तो रायगड चढून गेला. 22 मे 74 तो रायगडावरती होता आणि परतताना तो 16 जूनला निघून 19 जूनला मुंबईला परत आलेला आहे. हेनरी ऑक्झिंडेन आपल्या रोजनिशीमध्ये रायगडाच्या बद्दल, त्याचं रायगडावरचं पाचाडचा मुक्काम, त्याच्या झालेल्या निराजी रावजी, अणाजी, संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, इतर अधिकारी यांच्या समेत झालेल्या भेटी, त्यांच्याबरोबरच्या चर्चा, त्याची राहण्याची व्यवस्था, रायगडावरचं वातावरण, इतकंच काय पण राजाभिषेकाच्या दिवशी राजसभेत त्याला जे दिसलं आणि किल्ल्यावर इतरत्र दिसलं या सर्वच गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. याखेरीज त्यांनी महाराजांबरोबर झालेल्या तहाविषयी सुद्धा नोंदी लिहिलेल्या आहेत. महाराजांच्या राजाभिषेक विधी संदर्भात जसं गागाभट्टाच्या राजाभिषेक प्रयोग हा या ग्रंथात माहिती मिळते, तसंच शिवराज राजाभिषेक कल्पतरू हा निश्चलपुरी गोसावी या तांत्रिकाने केलेला दुसरा राजाभिषेक या संदर्भातल्या ग्रंथामध्ये सुद्धा महाराजांच्या पहिल्या राजाभिषेकाची माहिती मिळते. गागाभट्टांनी संपूर्ण विधी हा शास्त्रशुद्ध पद्धतीने केला. तो तसा व्हायला
प्रचंड मोठा खर्च येणार होता आणि तो खर्च खऱ्या अर्थाने महाराजांनी हिंदू राजवैभव किती असायला हवं, हिंदुस्थानचं एकेकाळचं प्रचंड मोठं वैभव संपन्न असं हिंदू साम्राज्याची संस्कृती पुनर्निर्माण करावी, तिला त्याच दर्जाने जगाने ओळखलं जावं, यासाठी एका वैभव संपन्न राजाभिषेक विधींची महाराजांनी पूर्तता केली. भरपूर दानधर्म केला. अनेक शास्त्रपंडित, विद्वान, ब्राह्मण, पुरोहित सगळ्यांना रायगडावरती आमंत्रित केलं. हेनरी ऑक्झिंडन म्हणतो त्याप्रमाणे महाराजांनी प्रतापगड भवानीला 1.25 मन सोन्याचं छत्र अर्पण केलं. स्वतः गागा भट्टांना महाराजांचं क्षत्रिय कुळ हे संपूर्णपणे माहीत असताना लोकोपवादासाठी म्हणून त्यांनी काही विधींचा या संपूर्ण राजाभिषेक प्रयोग पद्धतीमध्ये समावेश केला. अर्थात ही सगळी घाई यासाठी झाली कारण महाराजांना लाभणारा मुहूर्त हा चातुर्मासाच्या पूर्वी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 आनंद संवत्सर या दिवशी पहाटेचा होता आणि त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत दुसरा शुभ मुहूर्त नसल्यामुळे घाईघाईमध्ये हाच मुहूर्त ठरवण्यात आला. सामान्यतः 30 मे 1674 ते 6 जून 1674 या कालावधीत महाराजांचा राजाभिषेक विधी संपन्न झाला. या निमित्ताने अनेक सोहळे झाले, अनेक धार्मिक विधी झाले. या सर्व विधींची विस्तृत माहिती ही आपल्याला अनेक संदर्भ साधनातून मिळते. यातील सगळ्यात मोठा भाग आहे तो गागा भट्टांचा राजाभिषेक प्रयोग हा ग्रंथ. अर्थात शिवापूर शकावली, जेधे शकावली या शकावलींमध्ये आपल्याला तिथींची आणि विधींची माहिती मिळते. त्याखेरीज हेनरी ऑक्झिंडन डायरी याच्यामध्ये त्याने पाहिलेल्या अनेक गोष्टींची त्याने नोंद ठेवलेली आहे. शिवराजाभिषेक कल्पतरू नावाचा बर्वे गृहस्थाने लिहिलेला अजून एक संदर्भ ग्रंथ आहे ज्यात महाराजांचा दुसऱ्या राजाभिषेकाच्या तांत्रिक विधींची माहिती आली आहे. त्यातही पहिल्या राजाभिषेका संदर्भात अनेक गोष्टींचा उल्लेख तो करतो. याखेरीज अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे 13 ऑक्टोबर 1674 डच अधिकारी वेंगुर्ल्याचा अब्राहम ली फेबर याने एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये तो राजाभिषेक विधींच्या संदर्भात महाराजांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या त्या संदर्भात अधिक माहिती देतो. त्याच्या माहितीमध्ये काही त्रुटीही आढळतात कारण ही माहिती त्याने स्वतः पाहून लिहिली आहे, ऐकून लिहिली आहे हे आपल्याला समजायला निश्चित असा पुरावा मिळत नाही. पहिला दिवस होता तो म्हणजे 30 मे 1674. महाराजांची मुंज झाली. हा उपनयन संस्कार प्रत्येक क्षत्रिय राजाला अत्यावश्यक आहे, पण तो लहानपणी महाराजांचा झालेला नव्हता. त्याची मर्यादा 22 वर्षापर्यंत आहे, तीही उलटून गेलेली होती. तरी सुद्धा गागा भट्टांनी हा धार्मिक विधी संपन्न केला. या निमित्ताने चतुर्थी आणि पंचमी एकाच दिवशी असल्या कारणाने मौजी बंधन आणि त्याच्यानंतर त्याची हवनादी कृत्य असा सगळा विधी दिवसभर चालला. त्याच दिवशी उत्तरार्धामध्ये तुलादान विधी अर्थात पुरुष तुलादान असा विधी संपन्न झाला. हा खरं तर प्रायश्चित्त विधी होता. या निमित्ताने महाराजांनी आधी केलेल्या अनेक प्रकारच्या हत्यांचे, ब्रह्महत्यांचे दोष हे जाणार होते. सिंहासनाचं पावित्र्य, मांगल्य सुप्रतिष्ठापन होणार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराज न्यायासनावर बसणार होते. न्यायासनावर बसण्यापूर्वी राजाने सर्व ब्राह्मणांना सुद्धा तो दंड करू शकतो, यासाठी तो स्वतः अतिशय पवित्र असायला हवा हा उपनयनाचा संस्कार सांगतो. आणि म्हणून त्या उपनयन संस्कार आणि त्यानंतर प्रायश्चित्त विधी या दोन्हीही प्रकारे हे विधी पहिल्या दिवशी संपन्न झाले. अब्राहम ली फेबर आणि हेनरी ऑक्झिंडन यांनी नोंदवलेल्या नोंदीनुसार महाराजांचं या तुलादान विधीमध्ये वजन साधारणपणे 16 ते 17 हजार पागोडे इतकं झालं, अर्थात 160 पाऊंड. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर साधारणपणे 70-72 किलोच्या दरम्यान
महाराजांचं वजन होतं. अर्थात आपल्या वजना इतकं महाराजांनी सुवर्ण, रुपे, खाण्याचे जिन्नस, साखर अशा अनेक वस्तू या दान केल्या. प्रत्यक्ष दानविधी बहुधा संपूर्ण विधींच्या नंतर झाला असावा, परंतु या निमित्ताने काही प्रतिकात्मक दानविधी नक्की संपन्न झाला. शनिवारी 30 मेला खऱ्या अर्थाने राजाभिषेक विधींची सुरुवात झाली. यातला पहिला अत्यंत मंगल विधी होता तो म्हणजे महाराजांचा समंत्रक विवाह. अर्थात मौजी बंधनानंतर विवाह हा संस्कार हिंदू परंपरेनुसार आहे आणि आधीच्याच स्त्रियांशी पुन्हा एकदा विवाह करून समंत्रक पद्धतीने त्यांचा स्वीकार महाराजांनी मौजी बंधनाच्या नंतर विधिपूर्वक केला. यामध्ये गणेश पूजन, कलश पूजन, पुण्याह वाचन, षोडश मातृका पूजन, नांदी श्राद्ध, रक्तसूत्रबंधन, पट्टबंधन अशा अनेक विधींचा याच्यामध्ये समावेश होता. हे सगळे विधी पहिल्याच दिवशी विनायक शांती या होमाने परिपूर्ण झाले. पहिल्या दिवशीच्या रात्री महाराजांनी ब्रह्मचर्य पाळले. भूशय्या, ब्रह्मचर्य या सर्व विधींचं पालन महाराजांनी शास्त्रोक्त पद्धतीने पहिल्याच रात्री केलं. दुसऱ्या दिवशी ऐंद्री शांती आणि ऐशान याग हे 2 महत्वाचे विधी पार पडले. तिसऱ्या दिवशी ऐंद्री शांतीचाच विधी, ग्रहयज्ञ आणि नक्षत्र होम असे मंगल विधी हे संपन्न झाले. चौथ्या दिवशी मंगळवार आणि चतुर्थी या दोन्हीही निषिद्ध गोष्टी आल्यामुळे या दिवशी कोणतेही मंगल विधी संपन्न झाले नाही. पाचव्या दिवशी ऐंद्री शांती निमित्त आचार्य पूजन झालं. 6व्या दिवशी रात्री पर्वामध्ये निवृत्ती याग हा विधी झाला. शुक्रवारी 5 जूनला 7व्या दिवशी सकाळच्या प्रहरामध्ये ऐंद्री शांतीचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले. उत्तर पूजा झाली आणि त्यानंतर दान भोजनादी कर्म झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमास म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही संध्याकाळी सुरू होत असल्याने संध्याकाळपासूनच राजाभिषेकाला सुरुवात झाली. उत्तर रात्रीपर्यंत अनेक विधी, मंगल विधी संपन्न झाले. या निमित्ताने रायगडाची राजसभा सजलेली होती. विविध प्रांतातून नद्यांचं पाणी आणलं होतं, समुद्रांचं पाणी आणलेलं होतं. मुलखातल्या सुजलाम सुफलाम अशा भूमीतल्या वेगवेगळ्या मृत्तिका आणलेल्या होत्या. या निमित्ताने आणलेले सगळे मंगल साहित्य हे वेगवेगळ्या प्रांतातून पंडितांच्या मार्गदर्शनाखाली आणलं होतं. हेनरी ऑक्झिंटनने राजसभेचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की या प्रसंगी वैभवाचं लक्षण म्हणून रायगडावरती 2 हत्तीही आणण्यात आलेले होते. अश्व होते, सुलक्षणी होते आणि हा सगळा राजाभिषेकाचा दैदिप्यमान सोहळा हा मुख्य दिवस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवारी पहाटेपर्यंत चालला. शनिवारी पहाटे महाराजांना मंगल स्नानानंतर सिंहासनारूढ व्हायचं होतं आणि त्यानंतर सकाळी 7-8च्या सुमारास राजदर्शन असा प्रमुख विधी या निमित्ताने साकारलेला. आणि अखेर जणू काही युगायुगांची प्रतीक्षा महाराष्ट्राची संपली आणि शिवराजाभिषेकाचा, सिंहासनारोहणाचा तो अत्यंत शुभलक्षणी असा मुहूर्त समोर उभा टाकला. रायगडाची राजसभा सजलेली होती. मांडवांनी, आम्रपल्लवांनी, पुष्पलतांनी, चांगल्या चांगल्या अशा झेंडू फुलांच्या माळांनी सजवलेली होती. विस्तीर्ण पसरलेल्या अशा रायगडावरच्या राजसभेमध्ये प्रचंड मोठा असा मांडव उभारलेला होता. त्या मांडवाला चांगल्या चांगल्या फुलांनी, पानांनी, तोरणांनी सजवलेलं होतं. चंद्रज्योतींनी, मशालींनी अख्खी राजसभा सुद्धा उजळून निघाली होती. युगायुगांची हिंदुस्थानची प्रतीक्षा संपली. गेल्या 5 शतकाहून अधिक काळ हिंदुस्थानच्या भूमीने आपला राजा पाहिला नव्हता, सिंहासन पाहिलं नव्हतं. विजयनगरचं साम्राज्य संपल्यानंतर एकही हिंदूंचं राज्य हिंदुस्थानात आज मितीला उभं नव्हतं आणि अशा वेळेला रायगडाच्या राजसभेमध्ये तो महान मंगल क्षण अवतरला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पहाटे साधारणपणे 5च्या सुमारास महाराजांनी
राजाभिषेक विधी संपन्न केल्यानंतर सुंदर अलंकार लेऊन राजसभेमध्ये प्रवेश केला. महाराजांच्या सिंहासनाच्या चारी बाजूला 4 प्रधान हे हातामध्ये सुवर्ण कलश, ताम्र कलश, रौप्य कलश आणि मृत्तिका कलश घेऊन उभे होते. याच्यामध्ये तूप, दूध, दही आणि पाणी, मंगल मंगल कलश असे घेऊन हे 4 प्रधान उभे होते. उरलेले 4 प्रधान हातामध्ये छत्र चामर घेऊन उभी होती. याखेरीज राजसभेमध्ये सिंहासनाच्या बाजूला शुभलक्षणाने युक्त भाल्यांच्या वरती सोन्याचे मासे, तराजू, चंद्रपान, सूर्यपान, मोरचेल, अश्वपुच्छ अशी कितीतरी राजचिन्ह घेऊन सरदार उभे होते. मंगल वाद्य वाजत होती. ब्राह्मणांनी आपले घोष, वेद मंत्र हे अत्यंत उच्च आवाजात बोलायला सुरुवात केली. महाराजांना अभिषेक झाला. सर्व नद्यांचं, सर्व सागरांचं पाणी आज खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालं. हिंदुस्थानच्या सर्व सरिता सागरांना आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपलं राज्य अवतरलं, हिंदूपद पादशाही अवतरली असं भासलं. त्या राजसभेत उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला आज खऱ्या अर्थाने आयुष्याचं सोनं झालं असं वाटत होतं. राजा हा विष्णूचा अवतार असतो, भूपती असतो, नृपती असतो आणि म्हणूनच शिवाजी महाराज स्वतः विष्णूची मूर्ती घेऊन सिंहासनाकडे निघाले. एका हातात विष्णूची मूर्ती आणि दुसऱ्या हातात धनुष्य, या दोन्हीही गोष्टींनी राजदंड घेऊन महाराज सिंहासनावर विराजमान झाले. धीर गंभीर मनाने सजवलेल्या आसंदी समोर महाराज उभे राहिले. त्यांनी सिंहासनास प्रणाम केला आणि सिंहासनाला पायही न लावता ते त्या मंगल आसनावरती विराजमान झाले. मंगल वाद्य वाजू लागली. लोक नाचू लागले, गाऊ लागले. हजारो कंठांमधून शिवाजी महाराजांचा जय जयकार व्हायला लागला. महाराजांवरती छत्र धरलं, छत्रपती झाले. मोरोपंतांनी त्यांच्या मस्तकावरून सुवर्ण मुद्रा ओतल्या. लक्ष्मी स्नान झालं. महाराजांचा राजदर्शन जवळजवळ तासभर होतं. सर्व प्रधानांनी, प्रमुख सरदारांनी, आमंत्रितांनी महाराजांना नजराणे अर्पण केले. महाराज सिंहासनावर बसले होते. अष्टखांबी मेघडंबरीमध्ये मराठ्यांचं, हिंदू राज्याचं सिंहासन शोभत होतं आणि त्याच्यावरती हिंदू पदपादशहा छत्रपती शिवाजी महाराज. महाराज सिंहासनावर होते. त्यांच्या समोर युवराज संभाजीराजे खाली सालंकृत बसले होते. बाजूला पट्टराणी सोयराबाई राणी साहेबा आणि सर्व अष्टप्रधान, सरदार, मानकरी, लेखक, चिटणीस आपापल्या मानमरातबासह वेगवेगळ्या स्थानी उभे होते. हेनरी ऑक्झेंडरने आपल्या डायरीमध्ये सकाळी 7:30-8च्या सुमारास तो राजसभेत गेला आणि त्यावेळेचं हे सगळं वर्णन त्यांनी लिहून ठेवलं आहे. राजसभेच्या दरवाजापाशी तो ज्या वेळेला परत आला त्यावेळेला त्यांनी हत्ती पाहिले सजवलेले आणि त्याला आश्चर्य वाटलं की रायगडासारख्या दुर्गम किल्ल्यावरती जिथे माणसं सुद्धा चढताना थकतात तिथे हे विशालकाय हत्ती आलेच कसे. रायगडाच्या अवतीभोवती सह्याद्रीवर पसरलेल्या सर्व गडकोट किल्ल्यांवरून तोफांची सलामी महाराजांना दिली गेली. हा नाद गगनावेरी गेला. जणू काही संपूर्ण राज्याचं वैभव तो सांगत होता. संपूर्ण आसमंतात, संपूर्ण जगाला हिंदूंचं राज्य पुन्हा एकदा अवतरलं. आम्ही इस्लामी राज्यकर्त्यांच्या, दिल्लींद्र पातशहाच्या छाताडावरती उभं राहून हिंदूंचं, मराठ्यांचं सिंहासन उभं केलं. ही एक गोष्ट अत्यंत मोठी झाली. महाराजांनी राजदर्शन दिलं. राजदर्शनानंतर शुभलक्षणी अशा अश्वाच्या रथावरती महाराज आरूढ झाले. रथारोहणानंतर महाराजांनी राजसभेच्या बाहेर उभे असलेल्या हत्तीवरती अंबारीत महाराज बसले. पाठीमागे पंतप्रधान मोर्चेल घेऊन बसले. सेनापती माहूत झाले आणि त्यानंतर राजदर्शनाची ही भव्य मिरवणूक रायगडाच्या राजसभेच्या महाद्वारापासून ते जगदीश्वरापर्यंत वाजत गाजत नृत्य आणि संगीत याच्या नाद कल्लोळामध्ये लोकांच्या हर्षोल्लासित वातावरणात वाजत गाजत गेली. कृष्णाजी अनंत सभासद लिहितो
येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशहा हा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. अनेक शतके इस्लामी राजसत्ता असल्यामुळे फारसीच राजव्यवहाराची पत्रव्यवहाराची भाषा होती. अर्थात हा सुद्धा पायंडा बदलावा, भाषा सुद्धा सुसंस्कृत व्हावी आणि त्यासाठीच शिवाजी महाराजांनी आग्रहाने रघुनाथपंत हनुमंते यांना आज्ञा केली आणि राजव्यवहार कोश नावाचा फारसीला पर्यायी संस्कृत प्रचूर मराठी शब्द देण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन विविध कागदपत्रांमध्ये जरी महाराजांच्या राजाभिषेकाचा उल्लेख आला तरी देखील एकाही फारसी साधनांमध्ये महाराजांच्या राजाभिषेकाचा उल्लेख येत नाही. परंतु सभासदाने मात्र या बाबतीत मोलाचं भाष्य केलेलं आहे. सभासद म्हणतो, ही वर्तमाने बहादूर खान कोकायासी कळली. त्याने पुढे पेडगाव भीमातीर येथे घेऊन छावण्या केल्या आणि दिल्लीस पातशहास हे वर्तमान सिंहासनाचे लिहिले. पातशहास कळून तख्तावरून उतरून अंतःपुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून आपले देवाचे नाव घेऊन परम खेद केला. 2 दिवस अन्न उदक घेतले नाही आणि बोलिले की खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून तख्त बुडवून मराठीयास तख्त दिले. आता हद झाली. असो, बहुत खेद, दुःखाचे पर्वत मानिले. मग मोठे वजिरांनी नाना प्रकारे समाधान करून आणाखुणा घालून तख्तावर बसवले. ऐसेच विजापूरचे पातशहास व भागानगरचे पातशहास वरकड सर्वांस वर्तमाने कळून खेद झाला. रोम, शाम, इराण, दुराण व दर्यातील पातशहास खबर कळून मनात खेद करू लागले. खेद करून आशंका मानिली. ये जातीचे वर्तमान झाले. शिवराज राजाभिषेक कल्पतरू या गोविंद बर्वेने लिहिलेल्या निश्चलपुरी गोसावी या तांत्रिकाने केलेल्या राजाभिषेकाच्या दुसऱ्या तंत्रविधींबद्दलचं भाष्य हे या ग्रंथात आलेलं आहे. अर्थात हा तांत्रिक विधी हा राजाभिषेकाचा पूरक विधी होता. महाराजांच्या राजाभिषेकाच्या आगेमागे वेगविविध प्रकारचे अपशकुनी अशा काही गोष्टी घडल्या. याच्यामुळे काही तंत्रविधी करावा असं वाटलं आणि म्हणून हे विधी करण्यात आलेले आहेत. अर्थात महाराजांनी हे लोकोपवादासाठी केलेले आहेत. हे फार भव्य प्रमाणात झाले, याला कोणताही आधार नाही. हे तांत्रिक विधी हे साधारण शक्ती उपासकांचे विधी असल्या कारणाने अश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमीस महाराजांच्यावर करण्यात आले. शिवाजी महाराजांचे समकालीन आणि त्याच्यानंतर काही काळात पण लगेच अनेक दस्तावेजांमध्ये, संदर्भ ग्रंथांमध्ये महाराजांची प्रशस्ती दिसते, प्रशंसा दिसते. हिंदूपद पादशाही ही मोठी घटना त्या कालखंडात संपूर्ण हिंदुस्थानाच्या साठी अत्यावश्यक होती. शिवराजाभिषेक हा गेल्या 1000 वर्षातला भारताच्या इतिहासातला सर्वोच्च आनंदाचा, अभिमानाचा, गौरवशाली क्षण. यासाठी कारण 17व्या शतकातल्या या एका महत्त्वाच्या घटनेने हिंदुस्थानच्या इतिहासात मानवांची संस्कृती, हिंदुस्थानची संस्कृती पुन्हा एकदा उत्क्रांत झाली, पुन्हा एकदा पुनर्प्रतिष्ठापित झाली. राज्यासाठी एकमेकांचे खून करणं, बाप भाऊ या सगळ्यांचे नैतिक संबंध संपुष्टात येणं, नीतिमत्तेच्या आणि दुराचाराच्या गर्तेत गेलेला समाज हा 17व्या शतकातील शिवाजी महाराजांसारख्या राजकारणातल्या कुशल नेत्याने आपल्या पराक्रमाच्या, शौर्याच्या, बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि त्याच्या सवंगड्यांच्या संघटनात्मक कृतीवरती तत्कालीन संतांच्या, विद्वानांच्या प्रयत्नांनी हिंदू संस्कृती पुनर्प्रतिष्ठापित केली. इतकंच नाही तर राजकारण आणि धर्मकारण, अर्थकारण आणि समाजकारण यामध्ये केंद्रीय स्थानी अत्यंत तळागाळातला माणूस, रयत, खऱ्या अर्थाने लोकराज्य याची पुनर्प्रतिष्ठापना केली. आणि हीच घटना ही भविष्यातील हिंदुस्थानच्या इतिहासावर सातत्याने एक महत्त्वाचं मार्गदर्शन करत राहील. आपण हिंदू साम्राज्य दिनाला शिवछत्रपतींचं
हे पुण्यस्मरण, शिवराजाभिषेक दिनाची महती आजपर्यंत या दिवसामध्ये आपलं हृदय हे भरून का येतं? आपण अभिमानाने प्रफुल्लित का होतो? इतिहासाच्या पानावरती हिंदू राज्य हे प्रतिष्ठापित करण्याचं एक अप्रतिम असं कार्य शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या पावलावरती आजवर ही संस्कृती चालत आलेली आहे. म्हणून हिंदू साम्राज्य दिनाला हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अत्यंत मोठं, महत्वाचं आणि अग्रस्थान आहे. हिंदू साम्राज्य दिनाच्या, शिवराजाभिषेक दिनाच्या मंगल पर्वावरती महाराजांचं पुण्यस्मरण करताना आज या संपूर्ण हिंदूपद पादशाहीचा पहिल्या सीझनचा, शिवकाळाचा शिवराजाभिषेक दिन हा पहिला भाग इथे संपवताना आपणा सर्वांना शिवराजाभिषेक दिनाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देताना हिंदू साम्राज्य दिन साजरा करूया. छत्रपतींच्या अनेक गुणांचं स्मरण करूया आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिवछत्रपतींवर लिहिलेल्या आरतीने आजच्या या भागाचा समारोप करूया. चला आपण सगळे महाराजांची आरती करूया. चला शिवराजाभिषेक दिनाच्या या आनंद पर्वावरती शिवाजी महाराजांचं पुण्यस्मरण करूया, महाराजांचा जयघोष करूया आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिवछत्रपतींवर केलेली आरती गाऊया, महाराजांची आरती करूया. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज. देव जय जय शिवराया, यायानन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय देव जय देव. आर्यांच्या देशावरी मिरच्यांचा घाला, आर्यांच्या देशावरी मिरच्यांचा घाला. आला आला सावध हो शिवभूपाला. आला आला सावध हो शिवभूपाला. सद्गतिता भूमाता दे तुझ हा केला. सविता भूमाता दे तुझ हा केला. करुणारव भेदुनी तव हृदय नका गेला. करुणारव भेदुनी तव हृदय नका गेला. जय देव जय देव जय जय शिवराया, यायानन्य शरणार्या ताराया. देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव. श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी. श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी. दशमुख मर्दुनि जय श्री रघुवर संरक्षी. दशमुख मर्दुनि जय श्री रघुवर संरक्षी. पूता भूमाता मृच्छाहि छळता. पूता भूमाता म्लेच्छाहि छळता. तुझ विण शिवराया तिज कोण तुझा त्राता. तुझ विण शिवराया तिज कोण तुझा त्राता. जय देव जय जय शिवराया, यायानन्य शरणा आर्या ताराया. देव जय देव जय देव जय देव. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो. आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो. परवशतेच्या पाशी मरणून दुःख झालो. परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया. परित्राणाय दुष्कृतिनाशाय. भगवन भगवत गीता सार्थ कराया. भगवन भगवत
जय जय शिवराया या अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय देव जय देव ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला करुणोत्तेस्वर्गी श्री शिवनृप गहिवरला करुणोत्तेस्वर्गी श्री शिवनृप गहिवरला देशास्तव शिवनेरी घेई देहाला देशास्तव शिवनेरी घेई देहाला देशास्तव रायगडी ठेवी देहाला देशास्तव रायगडी ठेवी देहाला देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला स्वातंत्र्याचा दाता जो झाला बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला